राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा हातोडा. वरवणमध्ये अतिक्रमणावर धडक कारवाई. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अडथळा ठरलेली इमारत जमीनदोस्त. दौंड तालुक्यातील वरवण येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणावर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने मोठी कारवाई केली. महामार्गाचे रुंदीकरण आणि विकास कामांमध्ये अडथळा ठरत असलेली एक इमारत जेसीबी पोकलेनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. या कार्यवाहीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून महामार्गालगत अतिक्रमण केलेल्या इतर बांधकामांचेही धागे दणाणले आहेत. सध्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरवण परिसरात विविध विकास कामे जोमाने सुरू आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणात अनेक ठिकाणी अतिक्रमणे अडथळा निर्माण करत होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला. संबंधित इमारत मालकांना आधी पूर्व सूचना आणि नोटीस देण्यात आली होती. नोटीस प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ही कार्यवाही करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. कारवाई दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महामार्गाची विकास कामे वेगाने पूर्ण व्हावीत आणि वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ही कार्यवाही आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले. या निर्णयामुळे महामार्गाची काम आता अधिक गतीने पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कारवाईमुळे एक स्पष्ट संदेश दिला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत. परिसरातील नागरिक विकासकांनी महामार्गातील बांधकामाबाबत आता अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी दौंड प्रतिनिधी सुमित रणधीर यांचा रिपोर्ट.